1676वा अभंग प्रवचनासाठी घेतला होता. आपणाला सर्वांना माहीत आहे की दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवसापासून ते तुकाराम महाराज विजेपर्यंत आपलं गाथापारायण सुरू आहे. आणि त्यामध्ये 1677 क्रमांक किती सांगितला मी? 1677 म्हणजे 1677 ही जी प्रत आहे, या प्रतीमध्ये असलेला हा अभंग आहे. पिंडपदावरी दिला पुलिया करी, पिंडपदावरी दिला पुलिया करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर, तुका म्हणे माझे भार उथरले ओझे. किती चिंतन योग्य अभंग आहे तो पहा. म्हणजे बरेच काही इथं प्रश्न निर्माण होतात, बरेच, की हा अभंग बरेच जण प्रवचनाला कीर्तनाला घेतात, परंतु ऍक्च्युली या अभंगाचा अर्थ सद्गुरूंच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने आणि विज्ञान, गरुड पुराण यानुसार मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांनी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करत असतो. तर या अभंगाचा अनेक प्रश्न अनेक आहे. महाराज म्हणतात, पिंडपदावरी दिला आपुलिया करी. पिंडपदावरी दिला आपुलिया करी. जर आपल्याच हाताने आपलाच पिंड दिला असेल आणि पितरांचे ऋण फिटले असेल, लक्ष द्या बरं का व्यवस्थित. गयावर्जन झाले म्हणजे काय झालं, पितरांचे ऋण फिटले म्हणजे काय झालं, ते आजच्या प्रवचनामध्ये. आणि पुन्हा तुका म्हणे माझे भार उथरले ओझे, केले कर्मांतर. कर्मांतर केलं म्हणजे काय केलं, आणि कर्मांतर कधी होतं? बोंब मारली हरिहर. आता या अभंगाचं चिंतन आपण 1, 2, 3 दिवस चालू राहणार आहे, लक्षात ठेवा. सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न बोलतोय की सर, बऱ्याच जणांनी मला प्रश्नही हा विचारला की सर, झोपल्यानंतर आत्मा जातो कुठे? मग आत्माही झोपतो का काय? जर झोपत नसेल तर तो जातो कुठे? तर लक्षात ठेवा, शांत बसून ऐकायचं. कुठे जातो हा आत्मा? जातो कुठे? तर प्रथम आपणाला भगवंतांनी दिलेल्या देहाची अवस्था पाहूया. देहाचे 4 प्रकार आहेत: स्थूलदेह, सूक्ष्मदेह, त्यानंतर कारणदेह आणि महाकारणदेह. लक्षात, हे देह सर्व देह पार करून जाणे आणि तरीही या शरीरामध्ये आपण असणे. आणि दररोज आहे बरं काही, लक्षात ठेवा. झोपेमध्ये ज्या वेळेला आपण झोपलो जातो त्यावेळेला काय झोपतं आपलं? एक म्हणजे शरीर फक्त झोपलं जातं. कुठलं? स्थूल शरीर झोपलं जातं. बरं, स्थूल शरीर तर का झोपलं जातं? कारण त्याला विश्रांतीची गरज असते. दिवसभर काम करून शरीरामधली एनर्जी ही पूर्णपणे कमी झालेली असते. विज्ञान आणि परमार्थ दोन्हीची सांगड घालून मी प्रवचन करतोय. तर ज्ञानी व्यक्ती आहेत समोर बसलेल्यापैकी. नेहमी या अभंगावर कीर्तन करताना हे आपले 4 देह प्रत्येकाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि या 4 देहाच्या पलीकडची अवस्था जाऊन जी जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन केलेले. बरं, हे जिवंतपणी लिहिलेले त्यांनी अभंग आहेत, मृत झाल्यानंतर लिहिलेले अभंग नाहीत, लक्षात ठेवा. तसं वास्तविक पाहता तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की सर, हा आत्मा आपण झोपल्यानंतर कुठे जातो? तर लक्षात ठेवा, आत्म्याच्या 3 अवस्था आहेत. एक जागृत अवस्था, एक आत्मा हा चेतन आहे, लक्षात ठेवा.
एक जागृत अवस्था म्हणजे आपण ज्या जागृत अवस्थेमध्ये सर्वजणाला पाहू शकतो, आपल्या शरीराची म्हणजे स्थूल शरीराची आपण हालचाल करू शकतो. स्थूल शरीर म्हणजे हे दिसतंय हे शरीर, लक्षात आलं का तुमच्या? हां, आपण ज्या शरीराच्या साह्याने बोलतो, चालतो, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो आणि दिवसभर हा आपला व्यवहार चालू असतो, त्याच्यामुळं खूप काही एनर्जी शरीरामधली नष्ट होते. आणखीन दुसऱ्या भाषेमध्ये सांगतो, विज्ञानाच्या भाषेमध्ये, आध्यात्मिक भाषा आणि विज्ञान भाषा. जसं मोबाईल आपण दिवसभर चालवल्यानंतर जशी बॅटरी काय होते, हळूहळू हळूहळू डिस्चार्ज होत जाते आणि मग आपण ठरवतो की आता चार्जिंगची आवश्यकता आहे. कुणाला? मोबाईलला. मोबाईलच्या आतमध्ये असणारी ही बॅटरी म्हणजे लक्षात ठेवायचं आपला आत्मा. मग आता बॅटरी जी दिसते आपल्याला, दिसतं एवढंच ते चार्जिंग होतं, तेही माहित आहे सर्वांना. हा आत्मा आपली आपण अनुभवू शकतो. विषय असा आहे, लक्षात ठेवा, दोन्ही एका वेळेला सांगायला लागलं. दिवसभर काम केलं म्हणजे हे आपलं स्थूल शरीर थकलं, त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे, म्हणजे याला झोप मिळणं आवश्यक आहे. म्हणजेच थोडक्यात मोबाईलमधली बॅटरी ही डिस्चार्ज झाली आणि ती आपणाला चार्जिंगला लावणं आवश्यक आहे. म्हणजेच मोबाईल इथेच ठेवून लक्षात ठेवा, आपल्याला तो चार्जिंगला लावला पाहिजे. तसं आपल्या शरीराला विश्रांतीची गरज असते. आपण रात्रीचं जेवण वगैरे केल्यानंतर आपण झोपी जातो. मग आता झोपेच्या सुद्धा मी काय सांगितलं पहा, हे स्थूल शरीर आहे, पडलेलं असतं. हे आत्मेच्या अवस्था पाहता. जागृत अवस्था म्हणजे जागा असतानाची दुसरी अवस्था मी सांगितली त्याची स्वप्न अवस्था. झोपी गेलो आपण की आपल्याला स्वप्न पडतात. त्या स्वप्नामध्ये शरीर तिथंच पडलेलं असतं, परंतु आपण सर्व ठिकाणी जाऊन येतो. बरोबर आहे का मुली? स्वप्नामध्ये इथून मुंबईला जायचं म्हणलं तरी शरीर तिथंच असतं. वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न आपल्याला पडतात आणि हे स्वप्न बऱ्याच जणाला या स्वप्नाची विस्मृती होते, लक्षात राहत नाही. बऱ्याच जणांच्या स्वप्न काय पडलं हे लक्षात राहतं. आता पुढची अवस्था फार महत्वाची, सुषुप्ती अवस्था म्हणजे जागृत अवस्था, स्वप्न अवस्था याच्या पुढची कारणदेह, महाकारणदेह, देहाशी रिलेटेड मी सांगायला लागलो. याच्या पुढे ज्या सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण जातो त्यावेळेस आपण गाढ झोपी जातो ना, आपणाला स्वप्न पडत नाही. असं ठिकाण असतं, लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी अहंकार, मन हे पूर्णपणे नाहीसं झालेलं असतं. सुषुप्तीमध्ये, स्वप्नावस्थेमध्ये देह जरी पडला असला तर मन जागृत असतं, लक्षात ठेवा, आणि ह्या मनामुळे आपण फिरत असतो. मात्र सुषुप्ती अवस्थेमध्ये देह जिथं आहे तिथे मन विश्रांती घेतं. म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये हे नाही. आणि सर्व जे विकार आहेत लक्षात ठेवा शरीरामधले, हे सर्व विकार मनाच्या ठिकाणी. मग तिथे जर मनाचा विसर पडला तर तिथे ना कोण वैरी राहत नाही, एकच फक्त सर्वकडे अंधार असा त्या अवस्थेमध्ये दिसतो. आणि इथून पुढे लक्षात ठेवा, परमार्थामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इथून पुढचा अनुभव आला पाहिजे, तर तो परमार्थ फलद्रूप. नाहीतर काय, गातापाठ केला, ज्ञानेश्वरी पाठ आहे, शब्दज्ञानाने पंडित व्हाल, परंतु आत्मस्थिती जी आहे, मृत्यूचं भय त्याला सुद्धा राहणारच. आपण दररोज जशी मोबाईल दिवसभर चालण्यासाठी आपण रात्री मोबाईल
चार्जिंगला लावून ठेवतो, तशा पद्धतीनं दुसऱ्या दिवशी या शरीराच्या साह्याने योग्य कार्य होण्यासाठी हा जो आत्मा आहे, आत्म्याची सुषुप्ती अवस्था, त्या अवस्थेमध्ये हा आत्मा अशा सूक्ष्म जगामध्ये जात असतो की तिथे ते फक्त जग जाणवतं, भासतं कुणाला? त्या व्यक्तीला. तिथे अहंकार नाही, कुठल्याच पद्धतीचे विकार तिथे नाहीत, विकाररहित मन तर अगोदरच गेलेलं, विकारयुक्त असलेलं. आणि इथं मन नसल्यामुळं आत्मा निघतो कुठे? प्रवासात. या विश्वामध्ये अशा ठिकाणी चार्जिंग होण्यासाठी जातो की जिथे कोणताही विकार नसतो, त्या आनंदीमय वातावरणामध्ये. आलाय कुठून आत्मा? कुणाचा अंश आहे? भगवंताचा अंश आहे. जरा किचकट आहे थोडंसं, परंतु समजून घेण्याचा प्रयत्न करा. भगवंताचा अंश आहे ह्याला, या आत्म्याला, या अवस्थेमध्ये भगवंताची भेट घेण्याची, लक्षात ठेवा, चार्जिंग होण्याची, जे आपण लावलेलं आहे तिथं, चार्जिंग होण्यासाठी त्याला आपल्या मूळ स्थानावर म्हणजे परमात्माची भेट होण्यासाठी, तो पूर्ण आहे, आपण अपूर्ण आहे, तिथे जातो आणि परमात्म्याची भेट घेतो, लक्षात ठेवा, आणि फुल्ल चार्जिंग होतो. देह इकडं पडलेला आहे बरं का, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल सर या देहातून आत्मा गेल्यानंतर, चेतन स्वरूपामध्ये असणारा आत्मा गेल्यानंतर तो मृत्यूच पावला. बाळानो, गाढ झोप. प्रत्येक मनुष्य दररोज रात्री झोपल्यानंतर मृत्यूला सामोरे जातो. पण मृत्यू काय येत नाही त्याला? कारण भगवंतानी जोपर्यंत हा देह त्याला राहायला दिलेला आहे तोपर्यंत, लक्षात ठेवा, यातून त्याला जायची परवानगी नाही. हे बा, साधं सोपं सांगतो तुम्हाला. एक 4 व्हीलर आहे आणि खूप अति लांबचा प्रवास आपल्याला करायचा. मग मालकाने काय केले? खूप लांबचा प्रवास आहे म्हणल्यानंतर एका ड्रायव्हरला ते शक्य होणार नाही म्हणून 2 ड्रायव्हर दिले आपल्या बरोबर. लक्ष द्या व्यवस्थित. सहलीला चाललेले, समजा ट्रिप चाललेले, 4 व्हीलर आहे, मोठी गाडी आहे, आणि सोमेश्वराला ट्रिप निघाली. मग महाराष्ट्रातून सोमेश्वराला जाण्यासाठी एका ड्रायव्हरचं काम नाही ते. मग जेव्हा एक ड्रायव्हर थकतो, लक्षात ठेवा, तेव्हा तोच ड्रायव्हर काय करतो? तो त्याच गाडीत वरच्या कॅबिनमध्ये झोपी जातो आणि दुसऱ्या ड्रायव्हरला म्हणतो, आता तू ही गाडी चालव. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. मात्र गाडी चालूच आहे. इथे केले कर्मांतर, हे दररोज होते कर्मांतर. कर्मांतर दररोज होतंय म्हणून आपण दुसऱ्या दिवशी काम व्यवस्थित करू शकतोय. एका ठिकाणी फक्त मृत झाल्यानंतर कर्मांतर होतं. पहा, गरुड पुराणामध्ये किंवा अविज्ञान अशा पद्धतीने बोलतं की आपण दररोज छोटासा मृत्यू, झोप लागणे म्हणजे मृत्यूच आहे. आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्या शरीरावरून, लक्षात ठेवा, सर्प जरी गेला तरी आपल्याला त्याची जाणीव होत नाही. पण जसं ड्रायव्हर इथं बदलला, एक ड्रायव्हर गाडी चालवतो, जो हा स्थूल देह चालवतोच, परंतु एक ड्रायव्हर काय झालाय, त्याला विश्रांती पाहिजे, आपणाला विश्रांती पाहिजे. त्या ड्रायव्हरचं हा आत्मा जसं तो ड्रायव्हर वरती जाऊन झोपी जातो, तसा या विश्वामध्ये परमात्म्याच्या भेटीसाठी तो जातो. मग तुम्ही म्हणाल सर सकाळी आपण जागं कसं काय होतोय? तर लक्षात ठेवा, किंवा आधीमध्येच आपल्याला जाग कशी येते.
किंवा एकदम असा दचका कसा पडतो, तर हे महत्वाच्या गोष्टी आहेत. जेव्हा बाहेर किलबलाट चालू होतो, गाडीमध्ये तो झोपलेला ड्रायव्हर पुन्हा जागा कधी होईल आणि मी गाडीमध्येच आहे याचा भास केव्हा होईल, जेव्हा गाडी खड्ड्यामध्ये जाईल, धचक्यामध्ये जाईल, त्याला हिसका बसेल, तेव्हा तो काय करतो. अगदी सायन्सच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एका सेकंदाचा 1000व्या भागा इतक्या कमी वेळामध्ये लगेच तो माघारी येतो. धक्का बसल्यानंतर 2 तासांनी ड्रायव्हर नाही जागा होता, झोपलेला लगेच जागा होतो. तशा पद्धतीनं हे आत्मा जो चार्जिंग होण्यासाठी भगवंताजवळ दररोज भेट घेण्यासाठी जातो आणि दररोज कर्मांतर होतं. मी म्हणत नाही की या अभंगाचा अर्थ असाच असेल, पण केले कर्मांतर बोंब मारली हरिहर. कर्मांतर केलं म्हणजे काय झालं, दररोज तर कर्म करावंच लागतं. अगदी नामस्मरण सुद्धा कर्मच आहे ना, ते दररोज तर करावं लागतं. मग ते करण्यासाठी बॉडी चार्ज झाली पाहिजे. ही बॉडी दररोज लक्षात ठेवा भगवंताच्या भेटीला जाऊन चार्ज होत असते आणि मग ती चार्ज होऊन जेव्हा फुल्ल 100% चार्जिंग होतं तेव्हा सकाळी सकाळी ताडगोना झोपीमधनं उठतो आणि मनाला फ्रेश वाटतं. लक्षात आलं का तुमच्या? लक्षात आलं का मी काय सांगतो? हा, मग ही अशी अवस्था असल्यामुळं आणि हे दररोज घडणाऱ्या क्रिया आहेत, त्याच्यामुळं आणखीन याच्यावरती खूप बोलता येईल. लक्षात ठेवा, आपण पुढील प्रवचनामध्ये हा भाग घेणारच आहोत. कंटिन्युअस अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये येणार आहेत. पुढे असा भाग आहे, लक्षात ठेवा की कर्मांतर कसं होतं. दररोजच्या दररोज आज झालेलं कर्म आपण दररोज भगवंताच्या चरणी अर्पण करूनच झोपलं पाहिजे. आणि ते कर्म अर्पण करून नवीन कर्म करण्यासाठी आता मोबाईलमध्ये विज्ञान काय, मोबाईलमध्ये पाहिलेलं लक्षात आलं, आदल्या दिवशी जे पाहिलेलं आहे त्याची स्मृती न कळत का होईना, परंतु आपल्याला राहू शकते. परंतु आपण भगवंताकडे जाऊन चार्ज होऊन आलोय याची मात्र जाणीव आपल्याला प्रकृतीमुळं म्हणजे मायेमुळं होत नाही. माऊलीनो थोडक्यात सांगू का, आपला मृत्यू आपण दररोज पाहू शकतो का, किंवा आपला मृत्यू आपण पाहू शकतो का, हा प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे का नाही ताई? बरोबर आहे का? हा, तर लक्षात ठेवा अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होतात सर, किंवा काहींच्या मनामध्ये अशी शंका येईल, बरं महाराजांसारखं त्याच्या मनामध्ये अशी शंका येईल, काय रामभाऊ महाराज की सर मग प्रत्येक जण आपला मृत्यू पाहू शकतो का? तर याचं उत्तर काही नकारात्मक द्यावं लागेल, काही होकारात्मक द्यावं लागेल. संत महात्मे आपला मृत्यू दररोजच्या दररोज पाहतात, देण्यात आलं. त्याच्यामुळं ते अधिकारवाणीने म्हणतात, मरण माझे मरुणी गेले मजसी केले अमर. आपण नाही म्हणू शकत, आपण नाही म्हणू शकत म्हणजे तुम्ही आम्ही जीव जे आहे हे जीव संसारामध्ये मायाजाळामध्ये अडकलेलो असल्यामुळं आपण नाही हे म्हणू शकत. हा, आपण जर जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रत्येक शब्दावर नवे प्रत्येक अक्षरावर जर आपण विश्वास ठेवला, मी अक्षरावर म्हणतोय, शब्द तर अक्षरापासून बनतो, या प्रत्येक संत वचनावर जर विश्वास ठेवला तर आपण स्वतःचा मृत्यू स्वतः आपण पाहू शकतो.
कारण पहा, दररोज जी आपणाला झोप आहे, झोप ही झोप दुसरं तिसरं काही नसून माऊलीनो, मृत्यूचा एक प्रकारे सराव आहे. काय म्हणायचं तुम्हाला? बरोबर आहे. हा, कारण काही गोळ्या खाऊन झोप येत नाही, कारण अंतःकरणामध्ये भय आहे. लक्षात ठेवा, खूप काही बोलू शकतो आपण याच्या वरती. मी अगोदर बोलून गेलो की आपण कालच्या गोष्टी किंवा आपल्या आयुष्यात घडलेल्या बऱ्याच काही घटना आपण आठवू शकतो, काही घटना आपण आठवू शकत नाही. नवे मागच्या जन्मामध्ये कोण होतो हेही संतांशिवाय कोण पाहू शकत नाही, ज्यांचं नित्य नामस्मरण आहे. जसं आपण आता दररोज आपला ही एक रिहर्सलच आहे म्हणा, की आजच्यापासून प्रत्येक जणांनी हे समजायला काय हरकत नाही की आपण जो आपला शेवटचा दिवस आहे, ते फुकट म्हणत नाहीत, लक्षात ठेवा. किंवा आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण नाही एक. किती उत्कृष्ट. हे बा, प्रमाणाशिवाय प्रवचन कीर्तन करू नये, हे असं का म्हटलं असेल? काय कारण काय आहे? आणि महाराज असं का म्हणतात की पिंड पदावरी दिला आपुली अखरी? काय कारण असेल? पिंड पदावर देता येतो का? आणि तेही आपल्या हाताने देता येतो का? बरोबर आहे की नाही? मग हे प्रत्येकाला शक्य आहे का? तर जे अखंड भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे, आलं का लक्षात? ज्यांना देहाचा विसर पडिला आहे, आलं का लक्षात? त्यासाठी रात्रंदिवस जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताकडे प्रार्थना केली, लक्षात ठेवा. कशासाठी प्रार्थना केल्या? काय कारण? माझ्या मना लागो छंद, माझ्या मना लागो छंद. मनाला मग छंद नव्हता का त्यांना? विशेष आहे. एवढी मनाला विनंती करतात. मी बऱ्याच कीर्तन प्रवचनामध्ये हे सांगतो की मनासारखं वाईटही काय नाही, मनासारखं चांगलंही काय नाही, बरं का. पण संतांनी मनाला कधी वाईट म्हटलं नाही, बरं का. रामदास स्वामीचे श्लोक आठवा, त्या श्लोकामध्ये ते मनाला प्रार्थना करतात, वाईट म्हणत नाहीत त्यांना. मना सज्जना, अरे मना, हे मना, तू सज्जन आहेस रे. उपमा, एखाद्या व्यक्तीला जर अगदी वाईट असू द्या ती व्यक्ती, तिला वाईट न म्हणता जर तिला म्हण, आय वा, तुझ्यासारखं हे काम कोण करू शकत नाही. आणखीन आपल्या व्यवहारातल्या गोष्टींवर काही लक्षात ठेवा. आणखीन ते जोरात पुन्हा दुसऱ्या दिवशी वेगाने काम करू लागतं. तसंच आहे. अरे म्हणा, तू सज्जन आहेस ना रे, मग सज्जन आहेस ना तू, मग काय कर, भक्ती पंथेची जावे. कुठला बी शब्द आपण भक्ती पंचे चिजावे म्हणतो, चिजावे नाही हो. म्हणा, अरे सज्जन म्हणा, सज्जन म्हणवतोस ना, मग सज्जनासारखं वा. सज्जनाचं लक्षण काय? म्हणून जगद्गुरु तुकोबराय सुद्धा विनंती करतात, मनाला उपदेश करतात, मनाला पांडुरंगाकडे विनंती करतात. लक्षात ठेवा की मन का, काय कारण? मनाला विनंती करण्यापाठीमागं कारण काय? मग जगद्गुरु तुकोबरायांचं मन हे भगवंताकडे जात नव्हतं का तत्पूर्वी? लक्षात ठेवा. थोडस मनाबद्दल बोलूया आपण. तर मन हे
3 अवस्थेमध्ये आहे, लक्षात ठेवा. त्याला कॉन्शियस माइंड म्हणजे चेतन मन, अनकॉन्शियस माइंड अचेतन मन, आणि सबकॉन्शियस माइंड अवचेतन मन. आता बरेच जण म्हणतील सर हे डोक्यावरनं पळायला लागलं. चेतन मन जागृतीमध्ये जे कार्य करतंय, लक्षात ठेवा, जागा असताना जे मन कार्य करतंय त्याला चेतन मन म्हणायचं. साधं सोपं सांगतो. किंवा दुसरं एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला, अतिशय महत्वाचं उदाहरण आहे. बर्फाचा मोठा खडा जर पाण्यामध्ये टाकला तर तो पूर्ण बुडत नाही, लक्षात ठेवा. या गोष्टीवरती लक्ष द्या. मग समुद्रामध्ये किंवा पाण्याच्या डोहामध्ये आपण बर्फाचा मोठा खडा टाकलाय, लक्ष द्या बरं का. मग आपल्याला ते जाणवतं की इथं बर्फाचा खडा आहे. कशावरनं जाणवतं? कारण त्याचा काही भाग म्हणजे किती टक्के सांगू का मी? फक्त 5%. 5% भाग हा पाण्याच्या वरती शिल्लक राहिलेला असतो, आणि त्याच्यावरून आपण ओळखतो की इथे बर्फ आहे. हे जे वरचा जो भाग आहे, पाण्याच्या वरचा भाग त्या बर्फाचा, ती मनाची अवस्था म्हणजे चेतन अवस्था. आणि ही किती आहे म्हणून सांगितलं मी? फक्त 5%. पण अचेतन मन म्हणजे कुठलं? की जो भाग त्या बर्फाचा पाण्यामध्ये खोलवर स्वरूपात आहे, की जो आपणाला दिसू शकत नाही, तो भाग म्हणजे अचेतन. आणि चेतन आणि अचेतन यामधला जो बर्फाचा भाग आहे, म्हणजे जो केवळ पृष्ठभागावर असतो. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी विचारलं, एखाद्याला विचारलं, बाबा काल कुठे होता तुम्ही? या वेळेला काल कुठे होता? थोडंसं स्मरण करतात बाबा आणि लगेच सांगतात, मी सर काल या वेळेला इथंच होतो ना प्रवचनामध्ये. हे जे मनाची अवस्था आहे त्याला अवचेतन, याला सब कॉन्शियस माइंड असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. आणि जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या 94 ते 95% जी मनाची अवस्था असते ती अवचेतन आणि अचेतन या स्वरूपात असते. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय ते. मग पाठीमागं अगोदर मी बोलून गेलो की जागृत अवस्थेमध्ये कार्य करणारं मन कोणतं? तर ते चेतन मन. लक्षात ठेवा. स्वप्न अवस्थेमध्ये जे कार्य करतं मन, मनाची अवस्था, आता जोपर्यंत जागा आहे तोपर्यंतच चेतन मन कार्य करतं. पण जेव्हा तुम्ही झोपी जाता आणि स्वप्न अवस्थेमध्ये जाता, नीट लक्ष द्या, मनाची म्हणजे आपण झोपल्यानंतरची दुसरी अवस्था, जड देह पडलेला आहे तिथेच जागृतीमध्ये असणारा, कम्पॅरेटिव्हली लक्ष द्या, अशक्य असं काहीच नसतं. मी नेहमी सांगत असतो, इम्पॉसिबल इज द वर्ड फाउंड इन द डिक्शनरी ऑफ अ फुल. मूर्खाच्या शब्दकोशामध्ये बरं का, महात्म्यांच्या तोंडची वाक्य आहे तीच आपण गिरवावीत. आपल्या मनाचं काय सांगू नये. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत असे मिळोबर आहे म्हणतात. तुम्ही आम्ही कोण? मनाचेच अभंग करायचे, मनाचेच चाली कुठल्याही लावायच्या. आलं का लक्षात? आणि शेवटी तुका म्हणे एका जनार्दनी म्हणे. अरे काय गात्याशिवाय भजन म्हणूनही लक्षात ठेव. गाथा प्रत्येक संतांचा गाथा आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञानाशिवाय दुसरं काय नाही बरं का. प्रत्येक अभंग जर तुम्ही आचरणात आणला, पिंडी ते ब्रह्मांडी जिवंत असतानाच ही अवस्था प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशी अवस्था आपणास अनुभवास येण्यासाठी
जरा दिवस जास्त जातील या अभंगाला, पण आपलं उद्दिष्टच हे लक्षात ठेवा, याचसाठी केला होता अट्टहास. प्रत्येक जण परमार्थ करतोय म्हणजे हे परमार्थ कशासाठी करायचा आहे? शेवटचा दिवस गोड व्हावं. पैसे कमवण्यासाठी परमार्थ नको आहे. अहो ते तर मिळतच हो, देण्यात आलं, आम्ही घेत नाही, आता प्रत्येकाला सर्वांना माहिती. पण ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार आलं का लक्षात, धन कमवलं जात नाही, जोडलं जातं. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, किंवा जोडून या धन उत्तम व्यवहार. लक्षात आलं तुमच्या? आणि उत्तम व्यवहाराने मिळवलेलं किंवा मिळालेलं ठरवून नव्हे. मी कुणावरही टीका करत नाही. स्वतः पांडुरंगाच्या मंदिरामध्ये हा एकीकडच्या बाजूला संतांच्या मूर्ती आहेत, एकीकडच्या बाजूला पांडुरंगाची मूर्ती आहे, आणि मध्ये माझ्या सद्गुरूंची आणि श्री दत्तगुरूंची मूर्ती आहे. बरं, हे सर्वांनीच पाहिलेलं आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, अवचेतन मन आणि अचेतन मन. अचेतन मन काय, अवचेतन मध्ये काय होतंय? अवचेतन मनामध्ये ठराविक कालावधीपर्यंत झालेल्या गोष्टी, आपण सांगू शकतो की अगदी 4 वर्षापूर्वीची गोष्ट सांगू शकतो, अरे मला ते अमक्या अमक्या ठिकाणी भेटलं होतं. दिस इज अ कुठलं सब कॉन्शियस माइंड. लक्ष द्या, प्रत्येक गोष्टीवरती लक्ष द्या. मग आपण कुठल्या मनात, किंवा जगद्गुरु तुकोबार आहे या अभंगातून काय सांगू इच्छितात? थोडक्यामध्ये पिंड पदावरी, पिंड हा पदावरी दिला आपुली करी. मी माझ्या हातानेच माझं पिंडदान केलं, जिवंत आहे तोपर्यंत. हे करता येतं? हो, दररोज करता येतं. आणि म्हणून ते म्हणू शकतात, शेवट तो भला. अभंग भरपूर आहे. शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. हे आपण सुद्धा म्हणू शकतो, परंतु आपणाला तेवढा अंतकरणामध्ये लक्षात ठेवा, भगवंताविषयी प्रेम पाहिजे, संतांच्या वचनावरती विश्वास पाहिजे. आपण ज्या वेळेला झोपी जातो, स्वप्नावस्था, त्या स्वप्नावस्थेमध्ये जे आपल्या ठराविक आयुष्यात घडलेल्या ज्या गोष्टी आहेत, अगदी क्रियमानापर्यंत दररोज करतोय त्या कर्मापर्यंत, ज्या ज्या गोष्टी आपणाला आठवतात, ज्या ज्या गोष्टीचं आपण चिंतन करतो, स्वप्नामध्ये काय येतं? आता महाराजांची प्रमाण आहे याच्यावरती, काय येतं स्वप्नामध्ये? तर ज्याचं ज्याचं आपण चेतन मनाच्या साह्याने चिंतन करतो, किंवा अवचेतन मनामध्ये जे साठवलेलं असतं की जे आपण पुन्हा आठवू शकतो. लक्षात आलं तुमच्या? पण गेल्या जन्मात, अनंत जन्मामध्ये आलं, लक्षात येते ना मी काय म्हणतो? ते अचेतन मन. मग हे आठवू शकतो ना आपण, ते बरोबर ज्याचं चिंतन आपण करतो, मागे ठराविक कालावधीपर्यंत केलेलं असतं, तेच बरोबर स्वप्नामध्ये येतं. स्वप्नावस्था याला म्हणतात. मग हे जागृत मध्ये स्थूल देह, लक्षात आलं तुमच्या? स्वप्नावस्थेमध्ये सूक्ष्म देह, जड देह, त्याला स्थूल देह म्हणतो. आणि आपण या स्थूल देहाने दररोज, लक्षात ठेवा, आपण आपलं मरण पाहू शकतो ना? नाही पाहू शकत? हो. मग या ज्या मनाच्या अवस्था आहेत, पुढे कारण देह, स्थूल, नंतर स्थूल मध्ये चेतन मन कार्य करत होतं, स्वप्न अवस्थेमध्ये सूक्ष्म देह कार्य करतोय, अवचेतन मन तिथे कार्यरत होत आहे. म्हणजे बापाचं उदाहरण आठवा म्हणजे लक्षात येतं लगेच. वरचा भाग जो दृश्य आहे, तो अनुभवतो, तो काय चेतन आहे. जो अगदी अतिशय खोलवर आहे, की जो आपण पाहू शकत नाही, किंबहुना आठवूही शकत नाही, तो अचेतन. आणि त्या दोहोच्या मधला पृष्ठभागावरती पुन्हा पुन्हा सांगतोय कारण
चिंतन ऐकणारे, आता हा प्रत्येक व्हिडिओ यूट्यूबवरती जात असल्यामुळं चिंतन ऐकणारे कसे आहेत? भरपूर जण आहेत. आणि गोड गप्पा कुणाला नको आहेत. खरे जे खरोखरच भक्त जे यांच्यावरती श्रद्धा आहे, संत वचनावरती ज्यांची श्रद्धा आहे, त्यांना पोकळ गप्पा आवडत नाहीत. बोलण्यासारखं भरपूर आहे वाहन. तिसरी जी अवस्था आहे ते तिसरी अवस्था म्हणजे आता पुढे सूक्ष्म, नीट लक्ष द्या बरं का. आता 27 तत्वापासून बनलेला हा पूर्ण देह जो आहे त्यामधले मृत झाल्यानंतर किती तत्व बाहेर पडतात आणि किती तत्व कायमस्वरूपी आपल्याबरोबर येतात. पिंडदान का करावं, वर्षश्राद्ध का करावं, आलं का लक्षात, पुण्यतिथी का करावी, संतांच्या अभंगावरच भाष्य का करावं. आणखी मी पहिलं चरण सोडलेलं नाही, तेवढंच चाललेलं आहे. पिंडपदावरी हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढे जाऊन उपयोग नाही. कारण मी अगोदरच बोलून गेलो, दररोजची झोप म्हणजे शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी केलेली रिहर्सल, ज्याला सराव म्हणतो आपण. आलं का लक्षात. एकदम जाऊन मैदानामध्ये क्रिकेट खेळता येत नाही. भरपूर त्यांनी दररोज प्रॅक्टिस केलेली असते. आणि जो ही रिहर्सल दररोज करतो तेच फक्त म्हणू शकतात आम्हा भयचिंता नाही धाक, किंवा मरण माझे मरून गेले. आणि तेच म्हणू शकतात तुका म्हणे मुक्ती. बरं का, अभंगचं चरण आहे, शेवटचं चरण आहे. याच्यासाठी केला होता अट्टास, बरोबर आहे का. आता आम्हाला एक गोष्ट सांगा की आम्ही काही केल्याने आम्हाला काय करावं लागेल की जेणेकरून आम्ही सुद्धा आमचा मृत्यू, हे आमचा शेवट आम्ही भला करेल. जसं जगद्गुरु तुकोबारायांनी पिंड पदावर म्हणजे दान केला, आलं का लक्षात, दिला आपुलिया करी. मी माझ्या हाताने माझा हा पिंड जो आहे, आता महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो. पिंड म्हणजे हा देह, हा आपण देऊ शकतो का, भगवंताला देऊ शकतो का. तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी जे केलंय ते तुम्ही करा. मी काय केलं काय ते एके ठिकाणी म्हणतात, तन मन धन दिले पंढरी राया. हे तन दिलं, मन दिलं, धन दिलं, कुणाला, भगवंताला अर्पण केलं, पांडुरंगाला अर्पण केलं. आता सांगावया उरले नाही. मी माझ्या मनेसहित वासा काया अवघे दिले पंढरीराय. आता बऱ्याच जणाला हा प्रश्न पडला असेल, महाराज मावशी, तन मन धन द्यायचं म्हणजे मग जिवंत कसं राहणार हो आम्ही. हा का नाही, मनामध्ये हा विचार आला का नाही तुमच्या. लक्ष देऊन ऐका बरं का, जरा किचकट आहे, पण याचं ज्ञान प्रत्येकाला होणं हे आवश्यक आहे. तनाने मनाने धनाने आपण भगवंताला देऊ शकतो का. अहो ज्यांचं आहे त्यांना देणं, दान करणं त्यांना. कारण हा देह कुणी दिलाय, कुणी दिला, माऊली. बरोबर, देवे दिला, देवे दिला, देवानीच दिला देह. पण कशासाठी, भजना गोमटा. मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये हे मुद्दाम प्रमाण सांगतो, भगवंताने हा देह दिलाय हे तर मान्य आहे तुम्हाला. मग ज्यांनी दिला त्यांनाच आपण जिवंतपणे परत देणे आवश्यक आहे का नाही तेवढं सांगा. मावशे, घेतलेली वस्तू परत ज्याची त्याला देणं आवश्यक आहे का नाही.
मावशी म्हणाल काय ऐकायला येत ना म्हणून तर लाऊडस्पीकर लावलाय ना. हा होय बाबा म्हणून एखादी असू द्या. हे जाण्याला बी खूप म्हणजे महत्वाचा अभंग आहे, तिकडं नाही जात आता. तर ज्यांनी आपणाला हा देह दिला, ऐका नाही, 27 तत्वाचा देह दिला, पण आता खाली पडलेला जो देह आहे लक्षात ठेवा. आम्ही काय करू शकतो महाराज, आम्ही काय करू शकतो की जेणेकरून आम्हालाही जगद्गुरु तुकोबारायांसारखं, आता त्यांच्यासारखं जमल का आपल्याला? मला जमेल का आपल्याला? नाही ना. पण प्रयत्न करायला काय गेलं? प्रयत्न अनेक जणांनी केले, ते यशस्वी झाले. आपणही प्रयत्न करून फक्त श्रद्धावान लभते ज्ञान. हे बा, देह द्यायचा म्हणजे किलो किलोवर देह तोडून वाटे घालून भगवंताला नाही अर्पण करायचं. तुम्हाला आम्हाला जे दुःख आहे ते या देहाला दिला भगवंतानी, वस्तू भगवंतानी दिली, पण त्याला तू माझीच जर म्हणून बसलास. वस्तूमुळे दुःख नाही, लक्षात ठेवा. दुःख कशामुळे आहे तर त्या वस्तूला माझी म्हटल्यामुळं दुःख आहे. आणि मग ज्यांनी दिलेला आहे त्यांचं त्यांनाच जिवंत असताना परत करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर पाठीमागचा थोडासा, आजच्याच प्रवचनामधला थोडासा पाठीमागचा भाग आठवा. मी स्थूलदेह, सूक्ष्मदेह आणि त्याच्याबरोबर कारणदेह, महाकारणदेह, त्यामध्येच मनाच्या अवस्था, जागृतीमध्ये, सुषुप्तीमध्ये, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती, हे सांगितलं होतं. मग इथे काय करायचं आहे आपल्याला? मन, चेतन मन. चेतन मन तर आपली, आपण अंग टाकलं, आलं का लक्षात? झोपायला अंग टाकलं की चेतन मनाचं कार्य संपलं. जागा आहे तोपर्यंत चेतन मन. मग पहिलं कार्य काय करायचं आहे ते पहा. दिवसभरात जे काही आपल्या हातून निमित्तवर का आपण कर्म घडलं असेल, हे कर्म माझ्यामुळं घडलं, हे जे असा तुम्ही स्वतःवर ओढून घेताय, माऊली लक्ष द्या नीट व्यवस्थित, हे तुम्ही स्वतःवर ओढून घेऊ नका. जे काय घडतंय, जे काय आज दिवसभरामध्ये घडलं, ते कुणाच्या कृपेमुळे घडलं? भगवंताच्या कृपेमुळे घडलं. त्याच्यामुळेच घडलं. त्यांनीच अशा पद्धतीनं बुद्धी दे. सकाळी उठवलं कुणी तुम्हाला? त्यांनीच उठवलं. का? तर रात्री, लक्षात ठेवा, चेतन मनाने, लक्ष द्या, का पुढं सुषुप्ती अवस्थेमध्ये जे अचेतन मन आहे, अनकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंडने काय केलं की आपण जसं आपल्याबरोबर असणारं ओझं जिथे आपण मुक्काम करतो तिथेच त्या घरामध्ये ठेवून देतो. मग आता या घरामध्ये मनाची जी तिसरी अवस्था आहे अचेतन, ती कॉन्शियस माइंडनी फक्त अचेतन मनाला संदेश द्यायचा. काय संदेश द्यायचा झोपताना? की भगवंता, दिवसभरात जे काय माझ्या हातून कर्म घडलेलं आहे, आता भगवंताला अर्पण करायचं म्हणजे वाईट कर्म हे आपल्या हातून घडतच नाही. आणि कमीत कमी संप्रदायामध्ये असलेल्या व्यक्तीच्या हातून तर वाईट कर्म घडत नाही. कारण इथं द्वैत संपल्याशिवाय आपण आपल्या हाताने पिंड दान करू शकत नाही. सगळं श्रेय आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी तनही दिलं, मनही दिलं, धनही दिलं. आता शिल्लक माझ्याजवळ काय राहिलं? तर जे मन हे वाचे सहित काये सह भगवंताला दिल्यामुळे अवघे दिले पंढरीराय. ह्याला जे माझं म्हणतोय हे माझं धन आहे, हे माझ्यामुळे मिळाले. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान. जे काय मिळालं ते त्याच्या कृपेने मिळालं, माझ्यामुळे मिळालं नाही. भगवंता, जे काय मला आज देऊ केलं
ते तुमच्याच कृपेनं दिलेलं मला तुमच्याच चरणी अर्पण करतो. झोपताना पहिलं कार्य हे करायचंय. मग हे चेतन मनाने गाठोडं कोणाकडे दिलं? हे जे सांगितलेलं आहे हे गाठोडं कोणाकडे दिलं? त्याच देहामध्ये असणारं अचेतन मन. मग हे गाठोडं दिल्यामुळं लक्षात ठेवा, अचेतन मन आहे ते काय करतंय? देहात राहूनच ते जिथल्या तिथं काळजी घेणार आहे ना. फक्त 5% आपण दिवसाचं कार्य करू शकत नाही, लक्षात ठेवा. हे चेतन मन, अचेतन मन जे आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 94-95% जे कार्य करतंय त्याच्यातला बराच काही भाग हे चेतनामध्ये रूपांतर करण्याचं कार्य हे आपल्या झोपीमध्ये होत असतं. मग हे अचेतन मनाकडं जबाबदारी दिली, आपण बिनधास्त झालो. स्वप्नावस्थेमध्ये स्थूल देह पडलेला आहे, 5 कर्मेंद्रिये, 5 पंच महाभूत हे 10 तत्व पडलेले आहेत. पण सूक्ष्म आणि ज्यामुळे हे दोन्ही देह मिळाले, हे दोन्ही देह साठी कारणीभूत असलेला तिसरा देह कारण देह. लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये कारण देहामध्ये काय आहे तर वासना, कुणाची? मनाची असणारी वासना. या वासनेमुळं जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. फक्त दिलंय, त्यांनी दिलंय. आलं का लक्षात? हे पहा, संतांना मरावंही लागत नाही आणि जन्मावंही लागत नाही. बरं, तुका म्हणे माझं धाडीले निरोप. भगवंतांनी त्यांना पाठवलेला आहे, जावा आणि एवढं कार्य. म्हणून तुम्ही आम्ही लक्षात ठेवा, ज्ञान अमृत आहे की जे ज्ञानामृत पेल्यामुळं या भवसागरातून आपण तरुण जाऊया. पण हे ज्ञान अमृत किती जणांना कळतंय? तशा पद्धतीनं शिष्यही तयार होत नाही आणि तशा पद्धतीनं गुरु भेटत येत नाहीत. योग्य गुरु भेटले तर शिष्य नसतात, शिष्य योग्य असेल तर गुरु त्या पद्धतीचे नसतात. त्याच्यामुळं ग्रंथ हेच आपले गुरु आणि स्वतःचा गुरु स्वतः व्हा. जोपर्यंत स्वतःच गुरु स्वतः होता येत नाही. जगद्गुरु तुकोबरायांचं माझी मनीचा जाणून या भाव किंवा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देवत होय. स्वतः आपल्याला स्वतःचा गुरु जोपर्यंत स्वतः होता येत नाही तोपर्यंत आपण पिंडदान करण्यासाठी किंवा पिंडपदावरी या लायकीचं आपण ठरत नाही. मग आता पुढे नीट लक्ष द्या. जरा मध्ये विषय आल्यामुळे डिस्कंटिन्युअसपणा होतोय आणि कंटिन्युअस बोलल्यामुळं माझा आवाजही थोडासा बसलेला आहे, पण ऐकू येतोय सर्वांना. तर हे लक्षात आलं. मग हा संदेश अचेतन मनाला मिळाला की अचेतन मन ते गाठोडं घेऊन तिथेच आहेत बरं का सर्वजण भगवंताकडं सुषुप्ती अवस्थेमध्ये. लक्षात ठेवा, जिथे गाढ निद्रा लागते, स्वप्नावस्था नव्हे, तिथे वासना फक्त शिल्लक राहिलेली असते. आणि ह्या वासनेमुळे लक्षात ठेवा, आपणाला हा देह जोपर्यंत तुम्हाला दिलेला आहे तोपर्यंत सोडता येत नाही. किंबहुना त्या वासनेमुळं देह जरी झोपीमध्ये पडलेला असेल, आलं का लक्षात, तर त्या देहातून आपण ह्या अचेतन मनाने भगवंताकडे जाऊ शकतो, भगवंताला आपण पाहू शकतो. मात्र जसं चार्जर लावला मी, आलं का लक्षात, तर आता मोबाईल म्हणजे देह समजा. काय हा देह, त्या मोबाईल मधली बॅटरी म्हणजे हा सोल समजा. त्या बॅटरीमध्ये सर्व काय आहे
तिला चार्जिंग करायचे, मात्र बॅटरी कधीही त्या मोबाईलमधून बाहेर येत नाही. मग काय करतोय ते पहा आपण. बॅटरी तिथंच आहे, देह तिथंच पडलेला आहे. त्याला फक्त हे आपण दिवसभराचं स्मरण, नामस्मरण जे केलेलं आहे ते त्यांच्या चरणी अर्पण केल्यानंतर आपण अशा ठिकाणी ते अचेतन मन आपणास घेऊन जातं, शरीर न सोडता. लगे पुन्हा वासनेमुळं मी अगोदरच बोलून गेलो की जोपर्यंत आपल्याला आयुष्य दिलंय तोपर्यंत आपला मृत्यू होत नाही किंवा या देहातून बाहेर आपण जाऊ शकत नाही. आणि जेव्हा जातो तेव्हा पुन्हा आपल्याला माघारी येता येत नाही. पण जिवंतपणे दररोज जेव्हा आपण झोपतो तेव्हा मोबाईल जसा चार्जिंगला लावून ठेवतो, हा चार्जर आहे, लक्षात ठेवा. आलं का लक्षात? चार्जर आहे. ह्याच्यामध्ये चार्जिंग नाही का? याच्यामध्ये चार्जिंग नाही. हे बघा, हे मधला अतिसूक्ष्म असणारा आपणाला दृश्य आहे, धागा आहे. हा एकीकडे मोबाईलच्या बॅटरीला म्हणजे देहाला जोडलेला आहे. येत आहे लक्षात तुमच्या? हे बघा, हे काही चार्जिंग करत नाही. पण ह्याचं कार्य काय? ह्याचं कार्य आपण चेतन त्याला उपदेश दिल्यामुळं ते अचेतन आपल्यामधली जशी चेतना तिथे जाऊन हे ह्याला असं जॉईन होतंय. हे बघा, हे लक्षात आलं. आणि आपण कुठं लावतो ते पिन खुपसतोय, बरोबर? हे अचेतन आहे. हे चार्जिंग करतंय का? नाही हो. पण याच्या साह्यानं भगवंताकडे आपण जाऊ शकतोय. आणि भगवंताकडची ऊर्जा ही याच्यामध्ये येऊन या मार्फत आपल्या सोलला मिळते. म्हणजे कुणाला मिळते? बॅटरीला मिळते. आतमध्ये सोल आहे ना आपल्या देहामध्ये, त्याला मिळते. आणि त्याला मिळाल्यामुळं हे तर कंटिन्यू आपण एक ठराविक कालावधीपर्यंत किती, आता हे चार्जिंग होण्यासाठी प्रत्येकाचं किती वेळा चार्जिंग व्हायचं हे मोबाईलच्या बॅटरीवर अवलंबून आहे आणि चार्जरच्या पॉवरवर अवलंबून. हे अचेतन मन किती तुम्ही कार्य नाही करताय त्याच्यावरती अवलंबून. हे लावलं की ते इलेक्ट्रिक लाईट, लक्षात ठेवा, म्हणजे भगवंताची ऊर्जा समजा. परमात्मा, आत्मा हा परमात्म्याला अचेतन मनाच्या साह्याने सुषुप्ती अवस्थेमध्ये जोडला गेला आणि आपला सोल काय होऊ लागला? चार्ज होऊ लागला. मग उद्याच्या दिवसापर्यंत फुल चार्जिंग झाला की काय होतो? आपण हा चार्जर काढतो, अचेतन मन आहे तसं जागेवर येतं आणि आपण एकदम जागं होतो. जागं होतो म्हणजे लगेच आपण मोबाईल ऑन करतो. नीट लक्ष द्या. म्हणजे आता चेतनमध्ये रूपांतर झालं. पण याच्या साह्यानेच भगवंताची भेट घेऊन दररोज रात्री, काय सांगितलं? दररोज रात्री हे आपण चार्जिंग, सोल चार्जिंग होतोय. मग आता पुढे आज केलेलं कर्म तर कोणाकडून? आपण त्याचं मला काय नाही, त्याच्या इच्छेनं घडलंय, त्याच्या इच्छेनं घडलंय, त्यांच्या चरणी आपण अर्पण केलं. पण आज जे कार्य घडलं ते उद्या घडेलच असं नाही. कर्मांतर बघा, म्हणजे आपली दररोजची झोप हे एक छोटासा मृत्यू आहे की जी फायनल आपणाला स्टेडियम मध्ये जाऊन खेळायचं आहे. आणि तिथे योग्य खेळण्यासाठी, म्हणजे तो शेवट गोड होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? दररोज रिहर्सल केली पाहिजे. कशाची? प्रॅक्टिस कशाची केली पाहिजे हे आपल्याला दररोज माहीत असलं पाहिजे की ज्याच्याकडून घेतलेलं आहे त्यालाच दान करायचा. आणि जगद्गुरु तुकोबार आहे बरं का, असा देह दररोज, लक्षात ठेवा, मन लागत नव्हतं तरी माझ्या मनाला लागो छंद. कुठल्या मनाच्या अवस्थेला? अचेतन. चेतनमध्ये ते गाठोडं अर्पण केलं, अचेतनला वायरच्या साह्याने जोडल्यामुळं
भगवंताकडे दररोज चार्जिंग होऊन यायचे. आणि म्हणून काय खातो आम्ही, आलं का लक्षात, या देहाने ज्या ज्या क्रिया करतो त्याच्या कृपेमुळे होत असल्यामुळं आम्ही त्याचं श्रेय घेत नाहीये. मग तुम्ही काय करायचं, काय करणं आवश्यक आहे तुम्ही, तर दररोज तुम्ही नामस्मरण करणं, त्यांच्याच ज्यासाठी हा देह दिलाय त्याच कार्याला त्यांच्याच कृपेने लावणं, त्याचं श्रेय स्वतःकडे न देता हे तुम्हीच दिलेलं आहे. तुमच्या चरणी दररोज सायंकाळी काही रडू द्या कर्म, ते दररोज सायंकाळी अर्पण करणं. उद्याची चिंता न करता, आता चार्जिंगला लावल्यानंतर मोबाईल चार्जिंग होणारच ना, एवढा विश्वास पाहिजे. फक्त आपला हे दृश्य आहे त्याच्यावर विश्वास आहे आणि अदृश्य आहे त्याच्यावरती विश्वास नाही. बरोबर आहे ना मगली? हां, तर आपण काय करावं, दररोज काय करावं हे मी सांगून गेलो. पुढे हळूहळू टप्प्याटप्प्याने आणखीन मी पहिलं चरण चालू आहे आपलं. आणखीन दुसऱ्याकडं मी गेलेलो नाहीये. आता पिंड पदावरी म्हणजे ह्याच्यावरचा अधिकार तर जिवंतपणे महाराजांनी तुम्हीच दिलेला आहे, तुम्हीच चालवायचं, मी निमित्त आहे असं समजून जेव्हा सेवा तुम्ही भगवंताची करताय, कुठलंही कार्य करताय, कामामध्ये काम काय, मना वाचे राम राम, भगवंताचं नाम हेच धन आहे बरं का. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण, किंवा विठ्ठल विठ्ठल हे धन, कधीचे, अंतकाळीचे.